अक्षय तृतीया पूजेचे महत्त्व. अक्षय तृतीया पूजन विधी. अक्षय तृतीया पूजा 2024 मुहूर्त. अक्षय तृतीया पूजन विधी. अक्षय तृतीयाला लोक उपवास करतात आणि सकाळी लवकर तयार होऊन पिवळे कपडे घालतात. शक्य असल्यास एखाद्या पवित्र नदीत स्नान केले जाऊ शकते, ज्याला शुभ मानले जाते. दिवसाची सुरुवात अर्ध्या सूर्यदेवतेला जल अर्पण करून ध्यान आणि संकल्प पूजा पूर्ण मनाने आणि पूर्ण भक्तीने करण्याची प्रतिज्ञा करून करा. गंगाजल शिंपडून घर आणि पूजावेदी शुद्ध करा. पूजेच्या खोलीत पिवळ्या कापडाने झाकलेल्या लाकडी चौकीवर गणेश भगवान, विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती ठेवाव्यात. जर तुम्ही सोने किंवा चांदीसारखी महागडी वस्तू खरेदी केली असेल तर ती देवतांच्या जवळ ठेवा. चंदन पावडर आणि गुलाबाची पाने पेस्ट तयार करा. देवतांच्या मूर्तींना तिलक लावावा. कलश तयार करा. त्यावर थोडी हळद लावून सिंदूर वापरून स्वस्तिक चिन्ह बनवा. कलश पाण्याने भरा. त्यात थोडी हळद आणि कुंकुम आणि काही चलनी नाणी टाका. आंब्याच्या पानांचा गुच्छ कलशात ठेवा. पाने वरच्या दिशेने ठेवा. आता कलशाच्या गळ्यात एक संपूर्ण नारळ त्याच्या भुसासह ठेवा. कलश चौकीवर हलक्या हाताने ठेवा. धूप आणि तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. पिवळ्या आसनावर बसा. गणपतीसाठी ओम गणपते नमः या मंत्राचा जप सुरू करा. जल, अक्षत, फुले, कलव, जनेऊ, फळे आणि दक्षिणा अर्पण करून देवाचा आशीर्वाद घ्यावा. देवी लक्ष्मीसाठी श्रीचा जप करा. भगवान विष्णूशी संबंधित ग्रंथ जसे की विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू चालीसा पाठ करा. देवतांना प्रार्थना, जल, अक्षत, माऊली अर्पण. भगवान विष्णूला जनेऊ आणि देवी लक्ष्मीला सिंदूर अर्पण करा. पूजेच्या वेळी भगवान विष्णूला चंदन, फुले, अगरबत्ती आणि तुळशी आणि देवी लक्ष्मीला कमळ अर्पण करा. दूध, तांदूळ किंवा डाळ यांसारख्या पदार्थासह घरीच भोग नैवेद्य तयार करा आणि देवतांना अर्पण करा. घरातील सदस्यांसह आरती करा. सर्व सभासदांना प्रसाद वाटप करा. अक्षय तृतीया पूजा 2024. मुहूर्त तारीख 10 मे 2024. दिवस शुक्रवार. मुहूर्त सकाळी 5:48 ते दुपारी 12:33 पर्यंत. अक्षय तृतीयेला कोणते दान द्यावे? अक्षय तृतीयेला सुपारी दान केल्याने सौभाग्य आणि समृद्धी मिळते. अक्षय तृतीयाला काय करू नये? प्रचलित समजुतीनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी खोलीत अंधार ठेवू नये. खरेदीला जाताना रिकाम्या हाताने परत जाऊ नये. तसेच अक्षय तृतीयेला एखादा व्रत तोडू नये. जर त्यांनी दीर्घकाळ उपवास केला असेल तर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.